11 तारखेला तुमचा संस्कृतचा पेपर आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला इंग्लिशच्या पेपरनंतर 4 दिवसांची सुट्टी आहे. तर त्या 4 दिवसांमध्ये संस्कृतचा अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दल थोडंसं मार्गदर्शन मी करते इथे. जेव्हा तुम्ही इंग्लिशचा पेपर देऊन याल घरी, त्यावेळेला थोडासा आराम करा. आराम केल्याच्या नंतर तुम्हाला छोट्या-छोट्या गोष्टी करायच्या आहेत, की ज्यामुळे तुम्हाला जास्त स्ट्रेस नाही होणार. छोट्या गोष्टी म्हणजे तुम्हाला सुगम संस्कृत व्यवस्थित करायचं आहे त्या दिवशी. तुम्हाला सगळ्या चित्रांची नावं, चित्रपट कोशमधल्या सगळ्या चित्रांची नावं लिहून बघायची आहेत एकदा दोनदा, की बरोबर लिहिता येत आहेत का? त्यानंतर 1 ते 100 संख्या ज्या आहेत त्या लिहून बघायच्या, त्या तुम्हाला लिहिता येत आहेत का? आणि समय हे तुम्हाला मॅच द कॉलमसाठी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर थोडासा अभ्यास करायचा आहे, की तुम्हाला समजतंय का? सुगम संस्कृत हे तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे. त्यानंतर अजून एक छोटीशी गोष्ट जर तुम्हाला वेळ असेल त्या दिवसामध्ये करायला मिळत असेल, तर तुम्ही समानार्थी आणि विरुद्धार्थी हे सतत वाचायचं आहे त्या